अरे बाप रे, एंट्री चुकली वाटतं. आलो तसं युटर्न घेतो. या या आत या. मी हा तुमच्याशीच बोलतोय मी. या. तुम्ही चोरून या घरात घुसताय का मला माहित नाही का? या या या. स्वप्नात नाहीये ना? ग्रह तारे फिरले की काय आपले? चक्क बाबा स्वतः मला आत बोलवतात. टाइम चेंज झालाय की काय माझा? आईच्या पुण्याचं फळ मिळतंय वाटतं मला. आई बघतेस ना, हे खरं आहे ना सगळं? तू बघ आता. लागली वाट. पुण्याच्या फळाला लागलेला किडा. पीए कुठे आहे तुमचा? पीए हा पीए असं काय करताय? तुमचं शेड्यूल ठरवणारा, कामांची यादी करणारा पीए असेल ना तुमच्याकडे? हे एवढे कारनामे करता तुम्ही, लक्षात कसं राहायचं हो? आज काय करायचंय काय नाही करायचंय, नाही का? तुमचे रोजचे कारनामे ऐकून थक्क झालो आम्ही. दरवेळी तुम्ही मला आश्चर्याचे धक्के देता. आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेळी बापाला त्रास देण्यासाठी तुम्ही जे काय नवीन आणि इनोव्हेटिव्ह जिनियस आयडिया शोधून काढताना कमाल आहे हो. सांगा आता स्वतःच्याच तोंडाने सांगा, काय केलं आज? लाज वाटणं तर बंदच झालंय मला वाटतं. स्त्रीला एक सन्मान असतो, आदर असतो, आत्मसन्मान असतो, ह्याची काही जाणीवच राहिलेली नसेल किंवा जाणीव ठेवणं जड जात असेल. नाही, तुम्ही दारू पिता, मारामाऱ्या करता, लोकांशी वाईट वागता. आता स्त्रियांबद्दल काही वाटेन असं झालेलं दिसतंय. अरे बापाचा अभिमान वाढवू शकत नाहीस, जो आहे तो मातीत तरी घालू नकोस. बोल, का केलंस हे? मला असा खांबासारखा उभा राहू नकोस. बोल, का केलंस हे सगळं? तुला घराबाहेर काढलं तरी तुला काहीही त्याचं वाटत नाही?